रेडी वगैरे झालेलं जमतंय ना? हो जमतंय. परफेक्ट. रिक्षा आणि काकासाठी बसतो. बाकी लोक येतात आता आणि आम्ही आता बनवतो कॅमेरा. Next morning. ते तिथं ओके टॉकी पोरांनो आपली फ्रिक्वेन्सी 8 नाही बरं का काय तर तीनदा रिव्हिजन झाली जस्ट आम्हाला ट्रेकिंग सुरू झालं. एवढं सही वातावरण एकदम फॉग. फक्त हवा आहे काय ऐकूच येत नाहीये. फक्त हवा आहे आणि फक्त धुकं आहे. पाणी पण आहे समोर. फास्ट नाही चालायचं. थोडं फील करत चल ना वातावरण. पप्पा और मम्मी का बच्चा हो गया. काय करत मग लोक सांग चलो भाऊ ते चांगले वाजवर का सांगायचंच विसरलो. काढतोय ना. थांबा नाही ते एक एक जण काढा ना. एक एक जण काढा ना. हा हो चलो. इधर देखो. एक व्हिडिओ आहे ना. हो. चल काढ आता मी पुढे जाणार. नाही नाही हळू हो हो हो. इकडून ये ना तू. चलो. हा हा हळू बघू. हा थांबा थांबा. खरंय खरंय. बसा बसा. सेम सेम. हाय गाईज आम्ही आता मेन याच्यावर आलो माहिती का. मेन बापरे माझी टोपी. कोण आहे हे हुशार. आम्ही मेन याच्यावर आलो. आता इथं काहीच दिसत नाही खालचं. काहीच काही खरंच. हो भाई आदरायला असं चढायचं नसतं ना. चढायचं नसतं माझ्या अंगात नसतं होती ना. वॉटरफॉल पाणी जिथून पडतं तिथून वॉटरफॉल चढायचा होता. जसं वरती गेलं तसंच घासत खाली आलो. नाईस नाईस. इथून सोपं आहे आता. इथून काय प्रॉब्लेम नाही. उड़ता ही फिरूं इन हवाओं में कहीं. असं म्हणजे कसंही चाला. ओके या या या. हा मुघल 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 इंग्रजांनी नाही मुघलांनी. कोणती देवी? जीवाबाई. हा जीवाबाई. जीवाबाई. जीवधन नाव ठेवलं ते. अच्छा जीवाबाई. जीव गेला ना तिथं. नाव ठेवलं जीवाबाई. जीवधन. त्याच्यामुळे जीवधन नाव. जीवधन नाव ठेवलं. दंड असं नाव आहे. जीवदंड नाव आहे का? जीवधन. 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 धन गेला ना जीव गेला. ओके. इथं हे झालं. ते किल्ल्यांच्या नावावर आहे. जीवाबाईचं नाव काय? जीवाबाई. जीवाबाई. नाही नाही शिवनेरी. शिवनेरीवर तेव्हा जन्माच्या वेळेस.
फोटोचा विषय नाही आहे ती सतकली ती घाबरू लागली नाही आमचं आम्ही आता एकदम टॉपला आलोय आता आम्ही एकदम टॉपला आलोय जीवधनच्या एकदम टॉपला आलोय आम्ही जीवधनच्या त्यांनी सगळी गाईडनी माहिती वगैरे सांगितली आणि बाकीचे आमच्यासोबतचे लोक खाली गेलेत आणि ती जास्त रिस्की राईड आहे त्याच्यामुळे जास्त रिस्की आहे तिथे तर मग आम्ही नाही गेलो आम्ही तिथे थांबून गेलो पण हे पण डेंजरच होतं जे पण केलं सो हे खूप हे यांचं वेगळंच चालू आहे काहीतरी बोलते ते पण त्यांना असं कळत नाही की मी काहीतरी बोलते हो नाही हो बाबा काय हो यांची फोटोग्राफी वगैरे चालू आहे बट खूप सही नेचर आहे खूप सही एकदम एक नंबर मला काय काय कॅप्चर करू असं झालंय हवेचाच आवाज एवढा आहे ना की आमचा आवाजच नसेल येत मी माझा फोन अरे यार चला मग परत चला वापस आता बस आता त्यांची व्हिडिओ भारी आला चांगला आला जास्त अवघड होता का तिकडचं नाही आणि ते जे होतं ते खूप भारी होतं अरे आम्हाला पण नाही जाऊ दिलं चलो आता कुठे जायचं आपल्याला ओके लेट्स गो गाईज दबा बघताना तुम्ही दबा पडू नका बघ रोड ठेवून देऊ का फोन आता आम्ही खाली उतरतोय गाईज आणि इतकी गर्दी आहे इथे सी द व्ह्यू आम्ही इकडून खाली आलोय आता खाली उतरायचं इथून अशा प्रकारे आमचा ट्रेक व्ह्यू काय सुंदर दिसतोय ही जी टेकडी दिसतीये का ही टेकडी त्या बारीक ना पायऱ्या दिसणार नाही तिथून बट आम्ही तिथून ट्रेक करून आलोय हे जे झूम करते मी हे फोकस नाही होते सॉरी तर आम्ही तिथून ते बारीक बारीक दिसतं ना तिथून आम्ही ट्रेक करत आलोय खालीपर्यंत इकडून आलोय आम्ही आत्ता त्या पॉईंटला पण गेलो होतो आणि तिथे वरती ते झिप लाईन वगैरे असतात या टोकाला तर मग तिथे गेलो होतो आणि आता खाली आलोय बट हे खूप रिस्की होता ट्रेक हा खूप जास्त रिस्की होता आणि मजा पण तेवढीच आली आहे या साईडनी गेलो वापस मग वरती खूप सारे पॉईंट होते ते बघितले आणि देन मग खाली आलो हाय गाईज हां बोल सार्थक खाली बघ आम्ही खाली बघतच चालतो आमचा अशा प्रकारे ट्रेक करून झाला आहे आता आम्ही देवगड नाही जीवधनचं सगळं बघितलंय बस आता एक कुठला तरी गड आहे तर ते सांगतील आम्हाला मग ते बघायचं आणि मग नंतर आम्ही जेवण करून घरी जाणार बट खूप सही आहे खूप चांगला एक्सपिरियन्स आला आम्हाला ते थोडं रिस्की पण आहे बरं व्ह्यू तर बघू शकता तुम्ही माझ्या मागे मी दाखवेन अजून समोरच्या फ्रंट कॅमेरा आणि हा एक टिप आहे जी मी देईल शूज आणताना ना कधी पण ट्रेकिंगचे चांगले शूज बघून आणा कधीच असे ग्रीप किंवा असे सटकणारे शूज आणू नका मला खूप घाण एक्सपिरियन्स आलेला आहे याच्याबद्दल त्याच्यामुळे जेवताना भेटूया इस सज्जन को क्या तकलीफ है भाई हाय गाईज तुम्हाला आमच्या अवतारावरून समजूनच येते की आम्ही ट्रेक कम्प्लीट करून आलो आहे आता म्हणजे झालाय आता कम्प्लीट झालं होता पण आम्ही नाही गेलो आम्ही 2 जागेवर गेलोच नाही कोणती जागा होती ती आम्ही जिथे सकाळी गेलो नव्हतो
टोल हाताळला जायचा त्यावेळेस एक खूप असायचे नाणे असायचे नाहीतर मग गहू तांदूळ खूप अशा गोष्टींच्या क्वांटिटीमध्ये तेवढं द्यावं लागतं. ओके. काय ते खालचं वालं ना. हा धान्य तिथे धान्य ठेवायचे का ते लोक? ओके. अंडरग्राऊंड देते. हा हा हा. तुम्ही लगेच जाऊन आले म्हणजे काहीच एवढं हे नव्हतं. ओके गाईज, आज के लिए इतना ही. तुम्ही व्हिडिओ कंप्लीट करून इथपर्यंत आलाच आहात तर पुढच्या गोष्टी तुम्हाला बघायला नाही भेटल्या, कारण आम्ही ट्रेक करून आल्यानंतर इतकं थकलो होतो की मी काही कॅप्चरच नाही करू शकले. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि मध्ये थोडं चहा वगैरे प्यायला थांबलो होतो आणि मग डन. मग गाडीत तर सगळेजण झोपून गेले होते नंतर, त्यामुळे काही कॅप्चरच करता आलं नाही. बट खूप मजा आली, खूप खूप मस्त एक्सपिरियन्स होता. आम्ही सगळे कझिन्स गेलो होतो, बट तिथे असे अनोळखी लोक पण होते जे मला त्या म्हणजे त्या टीमसोबत भेटले. तर त्यांचंही नेचर खूप चांगलं होतं आणि तिथले लोकही खूप चांगले होते. एका अंकलनी तर पूर्ण हिस्ट्री सांगितली तिथे की कसं काय काय झालं किंवा म्हणजे त्या किल्ल्याचं त्या फोर्टचं नाव ते का बरं पडलं, हे सगळी हिस्ट्री त्यांनी सांगितली. मी कंप्लीट सगळ्या गोष्टी नाही कॅप्चर करू शकली आणि जे मेन जे सगळ्यात डेंजर ॲडव्हेंचर होते किंवा जिथे सगळ्यात जास्त डेंजर होतं ते तर आम्ही कॅप्चरच नाही करू शकलो, कारण खाली बघितलं की पूर्ण दरी दिसायची. म्हणजे एक एक पावलावर आम्हाला लक्ष देऊन पाय ठेवावा लागत होता, त्यामुळे काही कॅप्चर करता नाही आलं तिथलं. आम्हाला स्वतःला सावरण्यात होतं, त्यामुळे कोणी फोन घेऊन इतकं कॅप्चर करेन हे झालंच नाही आमच्याकडनं. बट जेवढं कॅप्चर करता आलं तेवढं मी सगळं ट्राय केलं आहे. आणि प्लीज तुम्ही ट्रेकला जाताय तर शूज एकदम चांगले घेऊन जा, म्हणजे त्याला ग्रीप असली पाहिजे आणि ते सटकले नाही पाहिजे. आणि किती पण माझे शूज पण खूप चांगले होते, पण त्याला ग्रीप नव्हती, ते रबर काहीतरी होतं खालून, तर ते पूर्ण सटकत होते. तर माझा त्या शूजमुळेच पूर्ण कॉन्फिडन्स चालला गेला होता. तर शूज कधी पण घेऊन जाताना चांगले घेऊन जा. आणि पुढे पण आम्ही असा ट्रेक प्लॅन केला तर मी नक्की व्लॉग बनवेल. मी तर असं म्हणेन की माझ्या अर्ध्या गोष्टी कॅप्चर करायच्याच राहून गेल्या आहेत. तिथे रियालिटी होती का ती खूप वेगळी आहे, बट जे रीलमध्ये आपण बघतो आणि तिथे जाऊन जे फील करतो ते खूप फरक आहे त्या दोन्हीमध्ये. ओके देन, बाय बाय.